Good evening, students. I am Kaloke sir from Ashta, Engineer English coaching classes. Today I am going to teach you 10th standard poem. The name of the poem is Basketful of Moonlight. First I am going to read this poem and later I am going to explain this poem line by line. Basketful of moonlight. O moon, give me moonlight, basketful or two basketfuls, with seeds of moonlight. From the city to my village, on the sides of the path, I want to sow many small moons of light. The whole village goes to the city daily to work. It becomes dark on its way back, as my village is quite far. The route is tough and full of snakes and scorpions. Neither bus nor cart piles. When my father returns home, I am asleep, and he goes back early in the morning while I am sleeping. O moon, give me a basketful of moonlight on loan. I want to light the dark route so that my father returns early. I too want to hear fairy tales and stories from him. O moon, give me a basketful of moonlight. I want to sow seeds of moon on the sides of the path. Written by Sunil Sharma. So let's we learn line by line. आता ही जी कविता आहे ती कविता सुनील शर्मा यांनी लिहिलेली आहे. मूळ ही कविता डोगरी भाषेतील आहे आणि तिचं ट्रान्सलेशन इंग्रजी भाषेमध्ये करण्यात आलेलं आहे. या कवितेमधील जे इनोसंट चाइल्ड आहे म्हणजे निरागस बालक आहे, ते निरागस बालक चंद्राला विनंती करतं की हे चंद्रा, तू मला एक टोपली भरून किंवा दोन टोपल्या भरून काय कर, चंद्रप्रकाश दे. आता ते चंद्राला अशी का विनंती करतं, एक टोपली भरून किंवा दोन टोपल्या भरून चंद्रप्रकाश दे असं चंद्राला ते का विनंती करतं, या पाठीमागं त्याचा पर्पज काय आहे, हेतू काय आहे, तर हे आपल्याला काय करावयाचं आहे, तर या कवितेमध्ये शिकावयाचं आहे. पा ओ मून गिव मी मूनलाईट. ते जे निरागस बालक आहे ते बालक काय करतं, तर चंद्राला सांगतं की हे चंद्रा, तू मला काय कर, तर चंद्रप्रकाश दे. बास्केटफुल और टू बास्केटफुल्स म्हणजे मला तू एक टोपली भरून चंद्रप्रकाश दे किंवा दोन टोपल्या भरून चंद्रप्रकाश दे, विथ सीड्स ऑफ मूनलाईट. आणि या एक टोपली भरून देणाऱ्या चंद्रप्रकाशाबरोबर किंवा दोन टोपल्या भरून देणाऱ्या चंद्रप्रकाशाबरोबर तू मला काय कर, तर प्रकाशरूपी चंद्राच्या बियासुद्धा दे. फ्रॉम दी सिटी टू माय विलेज ऑन दी साइड्स ऑफ दी पाथ म्हणजे शहरापासून गावापर्यंत जो काही मार्ग आहे, येणारा मार्ग आहे, त्या मार्गाच्या दोन्ही बाजूला आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल मून्स ऑफ लाईट. या मार्गावरती मला काय करावयाचं आहे, तर या मार्गाच्या दोन्ही बाजूला मला छोटे छोटे प्रकाशरूपी चंद्र पेरावयाचे आहेत. दी होल विलेज गोज टू दी सिटी डेली टू वर्क. मग हे मूल चंद्राला अशी का विनंती करतं की तू मला एक टोपली भरून किंवा दोन टोपल्या भरून चंद्रप्रकाश दे, त्याचबरोबर त्याच्याबरोबर प्रकाशरूपी चंद्राच्या बियासुद्धा दे, असं का विनंती करतं, तर तो मुलगा चंद्राला सांगतो की आमच्या गावातील संपूर्ण लोक, बहुतांश लोक काय करतात,
तर शहरामध्ये नोकरी धंद्यासाठी कामासाठी ते जातात. इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक ऑन माय विलेज इज ॲज माय विलेज इज क्वाईट फार. आणि माझं जे गाव आहे ते शहरापासून अगदी दूर आहे आणि शहरापासून माझं गाव अगदी दूर असल्यामुळं जेव्हा ते कामावरून परत येतात तेव्हा त्यांना काय होतो, रस्त्यावरतीच उशीर होतो. म्हणजे रस्त्यावरतीच त्यांना काय येतो, अंधार दाटून येतो. दी रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. तो मुलगा चंद्राला सांगतो की शहरापासून गावापर्यंत येण्याचा जो काही मार्ग आहे तो खडतर आहे आणि अशा खडतर मार्गावरती पुष्कळ साप आणि विंचूसुद्धा आहेत. नायदर बस नॉर कार्ट पाईल्स वेन माय फादर रिटर्न्स होम आई ॲम अस्लीप. आता त्यांना शहरापासून गावापर्यंत येण्यासाठी किंवा पुन्हा गावापासून शहरापर्यंत जाण्यासाठी कोणत्याही प्रकारची बस तिथं नाही किंवा इतर कोणत्याही प्रकारची गाडी तिथं उपलब्ध नाही. आणि माझे वडील जेव्हा घरी परत येतात तेव्हा मी गाढ झोपेत असतो. आई ॲम अस्लीप. अस्लीप याचा अर्थ मी गाढ निद्रेत असतो किंवा मी गाढ झोपी गेलेलो असतो. अँड ही गोज बॅक अर्ली इन दी मॉर्निंग व्हाईल आई ॲम अस्लीप व्हाईल आई ॲम स्लीपिंग. आणि जेव्हा मी झोपेतच असतो तेव्हा ते सकाळी पहाटे लवकर उठून पुन्हा काय करतात तर त्यांच्या कामधंद्यासाठी ते शहरामध्ये सकाळी लवकर निघून जातात. आणि मग त्या मुलाचा जो काही उद्देश आहे तो उद्देश आता इथं आपल्या लक्षात येतो की या कवितेतील जे निरागस बालक आहे, इनोसंट चाइल्ड आहे किंवा त्याचे जे शहरामध्ये कामाला जाणारे जे वडील आहेत त्या वडिलांची आणि त्या मुलाची भेट होत नाही आहे. आणि हेच मुख्य कारण चंद्राकडं प्रकाशरूपी चंद्राच्या बिया मागण्याचं त्या मुलाचं असावं. ओ मून गिव मी ए बास्केटफुल ऑफ मूनलाईट ऑन लोन. हे जे लहान मूल आहे ते लहान मूल चंद्राला म्हणतं, तू मला काय कर तर एक टोपली भरून प्रकाशरूपी चंद्र कर्जाऊ स्वरूपात दे. कसे दे? कर्जाऊ स्वरूपात दे. I want to light the dark route so that my father returns early. आणि कर्जाऊ स्वरूपात मला दे एक टोपली भरून चंद्रप्रकाश. याचा अर्थ असा की त्याचा मोबदला मी काय करेन तुला नंतर देईन असं त्या मुलाला काय करायचं आहे, सांगायचं आहे. तुझा जो काही टोपली भरून मला मिळणारा चंद्रप्रकाश आहे किंवा चंद्रप्रकाशाच्या बिया आहेत त्या मला अशाच देऊ नकोस की त्याचा मोबदला मी काय करेन तुला परत देईन. आय वॉन्ट टू लाईट दी डार्क रूट सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. मला काय करावयाचं आहे तर तो जो अंधारयुक्त रस्ता आहे तो रस्ता मला प्रकाशित करावयाचा आहे. आणि असा जो अंधारयुक्त रस्ता आहे सायंकाळच्या दरम्यानचा तो प्रकाशित केल्यानंतर त्याचा परिणाम काय होईल तर माझे घरी उशिरा परत येणारे जे वडील आहेत ते लवकर परत येतील, वेळेत परत येतील. आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. आणि मग त्यामुळं मला काय माझा फायदा काय होईल तर त्यांच्याकडून मला पऱ्यांच्या कथा किंवा इतर गोष्टी ऐकता येतील. ओ मून गिव मी ए बास्केटफुल ऑफ मूनलाईट. आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून ऑन दी साइड्स ऑफ दी पाथ. पुन्हा ते जे निरागस बालक आहे ते पुन्हा एकदा चंद्राला विनंती करतं की हे चंद्रा, तू मला एक टोपली भरून चंद्रप्रकाश दे. आणि मला काय करावयाचं आहे तर या ज्या प्रकाशरूपी चंद्राच्या बिया आहेत त्या बिया मला या मार्गाच्या या रस्त्याच्या दोन्ही बाजूला पेरावयाच्या आहेत. आणि त्यामुळं माझा फायदा काय होईल तर वडील लवकर घरी परत येतील आणि त्यांच्याकडून मला पऱ्यांच्या कथा आणि त्याचप्रमाणे काय करता येईल इतर गोष्टी ऐकता येतील.
आणि मला जशा त्यांच्याकडून पऱ्यांच्या कथा किंवा इतर गोष्टी ऐकता येतील, तसेच माझ्या गावामध्ये असणारी माझ्यासारखी जी इतर लहान मुलं आहेत त्यांनासुद्धा त्यांच्या त्यांच्या वडिलांच्याकडून पऱ्यांच्या कथा किंवा गोष्टी ऐकता येतील. तर या कवितेमध्ये वर्णिलेले जे लहान मूल आहे ते इनोसंट दाखवलेलं आहे, निरागस दाखवलेलं आहे. आणि ते लहान मूल काय करतं, ते लहान मूल आहे आणि ते लहान मूल काय करतं तर चंद्राकडं काय करतं तर निरागसपणे एक टोपली भरून किंवा 2 टोपल्या भरून काय करतं ते चंद्रप्रकाशाची मागणी करतं. एवढेच नव्हे तर त्याच्याबरोबर प्रकाशरूपी चंद्राच्या बियासुद्धा ते काय करतं तर चंद्राला मागतं. कारण त्याला काय करावयाचं आहे तर त्याच्या वडिलांना घरी लवकर परत आणावयाचं आहे आणि त्यांच्याकडून त्याला काय करावयाचं आहे तर पऱ्यांच्या कथा किंवा इतर गोष्टी ऐकावयाच्या आहेत. आणि असं झाल्यामुळं त्या मुलाला सॅटिस्फॅक्शन लाभणार आहे, समाधान लाभणार आहे. हाच या कवितेतील काय आहे तर त्या मुलाचा चंद्राकडून प्रकाशरूपी चंद्राच्या बिया मागण्याचा उद्देश आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही कविता तुम्हाला समजलेली असेल.